सुधाकर बडगुजर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश गीतेही भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे। नाशिकच्या भाजप नेत्यांकडून मात्र बडगुजर यांना विरोध केला जातोय। मंत्री गिरीश महाजन यांनी विरोध करणाऱ्यांना तंबी दिली आहे। सुधाकर बडगुजर यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सुधाकर बडगुजर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। आपण जर बघितलं तर मोठं शक्तीप्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश आज होतोय। या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बबन घोलप हे सुद्धा आहेत। त्याचप्रमाणे माजी महापौर नैना घोलप, अशोक मुर्तडक यासह 10 ते 12 माजी नगरसेवक हे पक्षप्रवेश करणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाते। आपल्यासोबत सुधाकर बडगुजर भाऊ, काय सांगणार? आज शक्ती प्रदर्शन केलं जात आहे मोठ्या थाटामाटात। खरं तर तुमचा भाजपचा पक्ष प्रवेश होतोय। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची बांधणी केलेली मी शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल, निश्चितपणाने तो वेगळा उत्साह आहे। किती लोक असणार भाऊ तुमच्यासोबत पक्ष प्रवेश करताना? भरपूर लोक असतील। भारतीय जनता पार्टी कार्यालयात तुम्हाला समजेल। आणि किती वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत पार पडणार आहे? 1 वाजेची वेळ आहे, 2 वाजेपर्यंत साधारणतः जवळपास 30 ते 40 बसेस आणि 50 ते 60 फोर व्हीलर घेऊन ते मुंबईच्या दिशेने आता रवाना होणार आहे आणि मुंबईमध्ये त्यांचा भाजपचा पक्ष प्रवेश होतोय। स्थानिक नेत्यांचा विरोध असताना देखील हा पक्ष प्रवेश पार पडत असल्याने पडत असताना सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा हा भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय। त्याच्यामुळे एकूणच आजचा सुधाकर बडगुजर यांचा हा प्रवेश नाशिकसाठी निश्चितच भाजपसाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।